कविता स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी गव्हाचे पिठाचे पौष्टिक असे चीज कॉर्न पॉकेट रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूयात। इकडे मी मक्याचे दाणे उकडवून घेतलेले आहे, साधारण 1 वाटी आहे, आणि हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत 3 ते 4 बारीक चिरून। मुलांना टिफिनसाठी देत असाल तर हिरवी मिरच्या टाकू नका। कोथिंबीर घेतलेली आहे, शिमला मिरची थोडीशी घेतली अर्धी वाटी, कांदा घेतलेला आहे 1 छोटी वाटी, आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो लागणार आहे, आणि मोझरेला चीज लागणार आहे। मोझरेला चीजच्या जागेवर तुम्ही चीज क्यूब पण घेऊ शकता किसणीने किसून। आता एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। जरासंच मीठ टाकायचं आहे, साधारण 1 चमचाभर मायोनीज टाकायचं आहे, अर्धा चमचा शेजवान सॉस टाकायचा आहे, तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल, आणि टोमॅटो केचप 1 चमचा टाकायचा आहे। हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चीज कॉर्न पॉकेटचं मिश्रण आहे बघा, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। इकडे मी गव्हाचं पीठ मळून त्याच्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढ्या बनवायच्या आहेत तेवढ्या चपात्या पीठ मळून लाटून घ्यायच्या आहेत। हे बघा, त्यातली 1 चपाती घेतलेली आहे। आता हे मिश्रण हे बघा, मी ज्या पद्धतीने भरते तसं आतमध्ये असं भरून घ्यायचं आहे। हे बघा, असं ठेवायचं आहे चपातीवरती व्यवस्थित असं। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, ह्या पद्धतीने असं हळूवार असं फोल्ड करून घ्यायचं आहे त्याचं, हे बघा, आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे दाबून, हलक्यात हाताने असं दाबून बंद करून घ्यायचं आहे साईडने, बघा या पद्धतीने। हे बघा, मस्त असे चीज कॉर्न पॉकेट बनवून तयार आहे। हे बघा, मी तुम्हाला अजून एक दाखवते आहे। हे बघा, असं आतमध्ये सारण भरून घ्यायचं आहे, आणि त्याचं असं ह्या पद्धतीने बघा मी करते तसा रोल पण करू शकता। पहिलं मी पॉकेटसारखं तुम्हाला भरून दाखवलेलं आहे, आणि आता हे बघा या पद्धतीने असा रोल पण करून घेऊ शकता। व्यवस्थित असं बंद करून फिरवून घ्यायचं आहे, आणि साईडने व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे त्याला। हे बघा, तळण्यासाठी इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं, तेल गरम झालं आहे। आता हे एक एक करून मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आलटून पालटून तळून घ्यायचं आहे। वरून असं झाऱ्याने तेल सोडून घ्यायचं आहे त्याच्यावरती, आणि मस्त असे तळून घेऊयात। हे बघा, चीज कॉर्न पॉकेट रोल तळून तयार आहे, मस्त असा टम्म फुगला आहे बघा। आता तेल व्यवस्थित गाळून काढून घेऊयात, आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व राहिलेले चीज कॉर्न पॉकेट मी तळून घेणार आहे। हे बघा, मस्त असे गव्हाच्या पिठाचे चीज कॉर्न पॉकेट रोल बनवून तयार आहेत। हे पॉकेट रोल तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी पण घरी बनवू शकता। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।